शाळेमध्ये एखाद्या खोडकर मुलाच्या सोबत बसलं किंवा राहिलं तर त्याच्या शेजारचं पोरगं पण खराब होतं, त्याचं नाव पण खराब होतं. सेम स्टोरी पृथ्वीराज चव्हाण जे 19 डिसेंबरच्या बाबतीत जे स्टेटमेंट दिलं आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधानची खुर्ची सुटू शकते 19 डिसेंबरला आणि मराठी माणूस पंतप्रधानाच्या खुर्चीवरती बसू शकतो. याचं काय कारण असेल? अमेरिकेमध्ये काहीतरी त्यांनी इशारा केला ॲप्स्टीन रिपोर्टच्या, अमेरिकेमध्ये असलेल्या ॲप्स्टीन रिपोर्टचा. आता हा रिपोर्ट काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अमेरिकेमध्ये ॲप्स्टीन नावाचा माणूस आहे जो सेक्स रॅकेट चालवत होता, जगातलं सगळ्यात मोठं. त्याचं स्वतःचं एक आयलंड होतं जिथं हे सगळं तो चालवायचा. जगातल्या संपूर्ण देशातल्या नेतेगिरी असेल, मोठे मोठे लोक असेल, त्यांच्यासाठी मुलं मुली प्रोव्हाइड करणं ॲज अ सर्व्हिस, सेक्स रॅकेट चालवणं हे त्याचं काम होतं. हे त्याचं एक आयलंड होतं आणि त्यासाठी तो बदनाम होता. मग या सगळ्यात मोदींचं नाव याचं काय काम होतं? हा ॲप्स्टीन नावाचा जो माणूस होता, हा अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या अगोदर एक माणूस होता. त्याचं मी नाव घेत नाही आता. त्याचं आणि मोदींचं हे गणित जुळवायचं काम कोण जर करत असेल तर हे करत होता हा ॲप्स्टीन नावाचा माणूस. आणि याचं नाव मोदींनी वारंवार त्याचा मेल या डोनाल्ड ट्रम्पच्या अगोदरचा जो माणूस होता त्याला कंटिन्युअसली मेल केलेत की तुम्हाला मोदीशी भेटायला जायचं आहे करत. ही थोडक्यात स्टोरी आहे. आता एप्स्टीन नावाचा माणूस हा जो सेक्स रॅकेट चालवतो जगातलं सगळ्यात मोठं, त्याचं नाव ऑलरेडी खराब होतं. अमेरिकेमध्ये त्याला शिक्षा आली, त्याला सापडल्यानंतर त्यानं त्याला अटक केली आणि त्याच्या सगळ्या साईट ज्या होत्या त्या सगळ्या साईट डाऊन करण्यात आल्या. म्हणजे त्याचं आता काहीही चालत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती रिसर्च चाललेले आहेत, यामध्ये कोण कोण अडकून पडलेलं आहे. तर त्यानं कंटिन्युअसली अमेरिका त्याच्यावरती रिसर्च करत होतं, त्याच्या सगळ्या साईट ओपन करत होतं, त्याचं सगळं मेल चेक करत होतं आणि सगळ्या गोष्टी, जुन्या गोष्टी काढायचा प्रयत्न करत होतं. यामध्येच या ॲप्स्टीन नावाच्या माणसानं या अमेरिकेच्या एका नेत्याला, बलाढ्य नेत्याला, मी त्याचं नाव घेत नाही आहे, जो डोनाल्ड ट्रम्पच्या अगोदर होता, त्याला कंटिन्युअसली मेल केले की भारतासारखा मोठा देश आहे, त्याचा पंतप्रधानाला तुम्हाला भेटायचं आहे. याचा अर्थ हा होतोय की पंतप्रधान मोदी आणि हा माणूस कदाचित एकमेकाला ओळखतात पहिल्यापासून. जर आपल्या शेजारच्या बेंचवर बसलेलं जर पोराचं नाव खराब असेल तर त्या शेजारी बसलेल्या चांगल्या पोराचं नाव पण आपोआप खराब होतं, हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. त्यामुळंच आता आतली न्यूज काय आहे हे आपल्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही, जी पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितल्या 19 डिसेंबरला काहीतरी स्फोट होणार आहे. आता अमेरिकेमध्ये हा जर रिपोर्ट बाहेर आला, सगळा रिपोर्ट, यामध्ये बऱ्याच भाजपातल्या नेत्यांची नाव आहेत आणि इव्हन त्यांचं म्हणणं हे आहे की त्यामध्ये मोदींचं पण नाव आहे. मोदींसोबत बऱ्याच भारतातल्या मोठ्या मोठ्या दिग्गजांचेही नाव त्या रिपोर्टमध्ये. म्हणून 19 डिसेंबर सगळ्यात मोठा जो रिपोर्ट पृथ्वीराज चव्हाण यांनी जो संकेत दिला आहे, 19 डिसेंबरला भारताचा पंतप्रधान एका रात्रोरात हा उठून जाऊ शकतो किंवा काढला जाऊ शकतो आणि तिथं मराठी माणूस भारताचा पंतप्रधान म्हणून येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की हा जो एप्स्टीन नावाचा माणूस जो होता त्यानं या अमेरिकेच्या नेत्याला मेल करताना हे सगळ्यात मोठं स्टेटमेंट वारंवार दिलं आहे की जगात असे 2 सगळ्यात मोठे मार्केट आहेत ज्याच्यावरती सगळा देश चालत आहेत, तो म्हणजे चायना आणि इंडिया. आणि त्याच्यामुळं त्यानं कंटिन्युअसली या रिपोर्टमध्ये मोदींचं नाव घेतलं आहे. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांना जे म्हणायचं आहे कदाचित हेच म्हणायचं असेल किंवा येणारा 19 डिसेंबर सांगेल की नक्की पृथ्वीराज चव्हाणांना म्हणायचं काय होतं.